गाईज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. मी तुमचा लाडका सिद्धार्थ लोखंडे आणि तुम्ही बघत आहात कोकणी लोखंडे. आजपासून आपण रत्नागिरी सिरीज सुरू करत आहोत. आत्ता रात्रीचे वाटले 5:30 आणि मी चाललेलो आहे माणगावला. माणगाववरून आपली ट्रेन आहे. माणगाव इथून अराऊंड 30 किलोमीटर असेल. पहिलं इथून बस बघूया. बस पकडून डायरेक्ट इंदापूर उतरू, तिथून ऑटो करत माणगाव स्टेशनला जाऊ. तिथून आपली 10ची समथिंग ट्रेन आहे, तिने रत्नागिरीला जाऊ. आणि रत्नागिरी आज सिरीज आजपासून चालू होते. इकडे पप्पा येतात. दादा गाईज ह्या बसमधनं हे बघा तलावाशे हे आमच्याकडून येते आणि इंदापूरला गर्दी बघा कसली झाली कॉलेजच्या पर्यंत. तर मला एक्झॅक्टली माहीत नाही की मी बसने जाऊया रिक्षाने जाऊ. रिक्षा पहिला बघा बसने, रिक्षा लवकर भरली तर रिक्षा जाऊ. आणि हा आपला इंदापूरची काही हलचल अशी सकाळ सकाळ. आणि वेंडी टिपिकल कोकणी माणसाच्या हातात ही कोण असणार म्हणजे असणार टिपिकल कोकणी बाई. पहिला बघूया रिक्षाला बस कधी थांबेल बघूया. प्रॉब्लेम आहे इथून एस टी आहे ना ती माणगाव रेल्वे स्टेशन घेत नाही. आता असा प्रॉब्लेम आहे. रिक्षासाठी गेलो तर रिक्षा भरलेली नाही. आता परत स्टँडला आलोय. गर्दी बघा फक्त काय गर्दी. सकाळ सकाळ माणगावच्या हलचल काहीतरी असे पण सगळे जण आले तर गाड्या तर लागलेल्या आहेत. आणि आपला प्रवास तर एक्सटेंडच होतोय. बघा ब्लॉग भरपूर मोठा नाही करायचा, शॉर्ट मध्ये करूनच हे करायचं. माणगाव बघा तुम्ही. आता आपण 4थी रिक्षा पकडलो डायरेक्ट स्टेशनला जायला. आणि पाऊस भरपूर आहे आज. माहित ना काय एवढा पाऊस आहे. 4थी रिक्षा मी 3 बस आणि 4थी रिक्षा आजूबाजूला ट्रॅव्हलिंग करायला एक ट्रेन आहे. ट्रॅव्हलिंगला जाम मजा येणार आहे, जाम. गाईज माझ्या बॅक साईडला दिसत असेल तो आहे रेल्वे स्टेशन माणगावचा. हायवे फुकटची किती 40 रुपये इथून एवढेसे घेतला. तिथून 30 रुपये 31 रुपये काहीतरी समथिंग बसवाल्याने घेतला. आणि आहे माणगाव रेल्वे स्टेशन. तिथं आपली गोंड ठेवलेली आहे. पहिला भूक लागले काय ते वडापाव घेतो खायला. वडापाव वरती घेतो खायला, जाम भूक लागले. बघूया काका काय नाही झाले. वडापाव झाले. सीन बघा एवढा नशीब खोटा भेंडी ट्रॅव्हलिंग साठी पण की वडापाव पण नाही अजून झालेले. ते तिथे काका त्यांना बोलला थांबा तर ते थांबले नाही. आता वडापाव नाही झालेत. स्टेशनला बॅगा ठेवलेत. हा आपला माणगाव रेल्वे स्टेशन. एक नंबर वाटतोय सुनसुनाट. गाडी बघूया 10:20 वाजलेले आहेत. 7:45 पावणे 8 झालेले आहेत. आणि स्टेशनवर कोणच नाही, मी एकटाच आहे. पण भूक लागल्या. इथं सगळं बंद आहे. टी स्टॉल बंद आहे. पुढे माहीत नाही अजून काय काय बंद असेल. बघूया पहिला काय ते खायचा जुगाड. टिपिकल कोकणी गोंद असणारच सोबत. सावंतवाडी बाई हातबीत कशी. चला गाईस अनाउन्समेंट बॅक साईडला होते. 15वा S4L S5L त्यात जाऊ. गोन नुसते हातातच घेऊन चालायला लागते रे. आता आपण माणगावला बाय बाय करूया आणि एंटर करूया आपल्या ट्रेन मध्ये. पण अजून आले नाही ट्रेन. S5-16 चला S5 मध्ये. बाय बाय माणगाव. भेटू 7 दिवसांनी परत. ऑलमोस्ट आता जर्नीला काहीतरी सुरुवात होते. झाले सकाळपासून भरपूर हॅक्टिकची जर्नी झाले काय. आणि जास्त कोण नाही स्टेशनला. 4 ते 5 गाईज मडगाव आपली आली. आणि 16ला उभा राहिलाय. बघूया इकडेच येतो काय पूर्ण खाली
काही आवाज कायच नाही येणार कारण थोडं चांगलं तरी वाटतोय तिथं पूर्ण हे ट्रेन मला असले आलते कोकणच्या प्रवासाला सुरुवात झाली इकडून डोंगर डोंगर दिसत असतील तिकडे बघा प्रॉपर क्लाउड सगळे दिसतंय ढगाने पूर्ण झालेले गाडी पास होत होती म्हणून गाडी इथं थांबलेली कुठे आहे आपण सापे वामने त्या स्टॉपला आणि खायला शेंगदाणे घेतल्या भूक लागले डोंगर वाटते तिकडे डोंगर बिंगर बघा मसाला भेटले पण विंडो सीट भेटली नाही त्याच्यामुळे पूर्ण वांदे झालेले विंडो सीट नाही भेटले ते ॲडजस्ट करूया सीट कुठे होते काय काय मला सीट पहिलं तिकडे साईडला बसलेलो त्यातून आता मला विंडो सीट भेटली आता फक्त मोबाईलला चार्ज होण्याची व्ह्यू बघा व्ह्यू तर एक नंबरच येणार फक्त ब्राईटनेस कमी आतापर्यंत तर प्रॉपर डोंगरच दिसणार आहे हिरवळ आहेच कारण आता आपण प्रॉपर डोंगरात चाललो बघा कदाचित आता खेड येईल खेडला स्टॉप येईल खेड नंतर पुढे जर्नी तर बघत बघणार म्हटलं पहिला स्कॅम 12 झाले आणि आता आपण खेडमध्ये आहोत खेडचा स्टेशन असं काहीतरी आहे इथून अजून 2 स्टॉप आहेत एक स्टॉप नंतर आपला चिपळूण आहे चिपळूण नंतर 2-3 स्टॉप आहेत तिथून आपण रत्नागिरीत मे बी रत्नागिरीत दुपारी 2:20 पावणे 3 पर्यंत पोहोचतोय आरामात आता 7 नंबरला गाडी थांबलेली आहे इथे खेड अरे मी खेड पहिल्यांदा बघतोय रे खेड नव्हता मी बघितलेला कधी इकडे पण बघा इकडे बघा इकडे प्रॉपर डोंगर यार पण मला अजूनपर्यंत एक पण धबधबा टाईप काय दिसलेला नाहीये पण डोंगर भरपूर दिसले यार आणि त्यात नेमकी मोबाईलला चार्जिंग कमी आहे माझा तरी मे बी बघतो जेवढी कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचं आहे आज आणि उद्यापासून प्रॉपर रत्नागिरी सिरीज आज रात्रीच पासून चालू आहे पण मे बी उद्यापासून प्रॉपर रत्नागिरी कव्हर करू शिवून भूक लागली म्हणून 2 वडापाव घेतलेत आणि कुठले जाते उडान हे बघा तिकडे आले आणि चिपळूण बाय काहीतरी असं आहे आपला चिपळूण पोचू टिपाचार पण झाला इकडून पटकन पटापट आत्ता आपण आलोय संगमेश्वरला झोपलेलो पाहिजे मी तर मला माहीतच नाही मी तर सुस्तीत झोपलेलो पाहिजे तसा मध्ये सुटलो चहा प्यायचं तर ओपन झालं ते बकवास चहा एकदम संगमेश्वर आता इथून फक्त अर्धा 1 तासाची रनिंग राहिली रत्नागिरी संगमेश्वर सोडला पहिलाच बोगदा आहे रे त्या साईडला संगमेश्वर स्टेशन बघायचं आहे त्या साईडला मे बी हॅवी असेल रस्ता गाडी एवढी बकवास चालले ना जाम बकवास जो तिथं 2चा टाइम आहे तिथं 3-3:30 व्हायला आले आणि बघा कुठे थांबले गाडी एक इकडे बघा बॅक साईड बघा इकडे डोंगर बिंगर पूर्ण कुठल्या किती वेळेला लूपला गाडी लागते किती वेळेला क्रॉसिंग होते काय समजायच ना भेंडी 3:30 वाजले सिरियसली 3:30 वाजले एवढी बकवास गाडी चालले सिग्नल लागलेलंच अजून कदाचित क्रॉसिंग असेल आता गाडी अजून एक असेल जाम लेट केलंय
2चा टाइम आहे, त्या 2:30चा काहीतरी रत्नागिरीचा. रत्नागिरी 2:34चा काहीतरी आहे समथिंग. पावसाळ्यात ना त्यांनी ठेवलाय. हे बघा प्रॉपर ट्रेन खाली झाली आणि आता आम्ही निघतो. म्हणजे काय किती सर्वजण आहे सगळं काय. रत्नागिरी ओरिजिनल टाइमिंग अडी. उतरलो रत्नागिरीला फायनल डेस्टिनेशन. पुढं रिक्षा आणि बसचा प्रवास परत एकदा 2-1 तासाचा मे बी असेल. चला मग पटापट स्टेशनच्या बाहेर होतोय. हा आहे आपला रत्नागिरी रेल्वे स्टेशन. हे काय बनवलं आहे एक नंबर. रत्नागिरीच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर आलो. आता इथून शेअरिंग बघूया. ते बघा रत्नागिरीचा स्पेशल वेलकम टू मँगो सिटी. इथं शेअरिंग. काका बस स्टॉप पर्यंत शेअरिंग कुठं? हे पाठचे पाटणा शेअरिंग. हां बघूया. बस स्टॉप पर्यंत शेअरिंग जाते इथं. शेअरिंग कुठून जाते? बाहेरून. बाहेरून शेअरिंग आहे. चला शेअरिंग बघा बाहेरून. गाडी भेटल्यावर तिकडून बाहेरून बघू आता कुठे आहे ते. रत्नागिरी बस स्टॉप आता वरती झाला, नाही तर मला वाटलं खाली असेल कुठेतरी. पहिला सामान ठेवूया आधी. चला गाईस रत्नागिरी बस स्टॉप सोडला डायरेक्ट. आता फ्रंटचे सीट भेटले. आता एक सिटी लागली पावस मध्ये एंटर झालं. इथून आडिवरे समथिंग अजून अर्धा तास तरी लागेल आडिवऱ्याला पोहोचाय. पण सिटी एवढी का मोठी नाहीये. ब्लॉग एंड करतोय. मी अडिवरे गावात आलेलो आहे. असं काही ते अडिवरे गाव आहे आणि उद्यापासून प्रॉपर अडिवरेचे ब्लॉग येतील. जाम रे दमलो भेंडी. 7 तास ट्रॅव्हलिंग. सकाळी 5 वाजता निघालो घरातून माणूस. त्याला वाजले आता 6 आणि आत्ता पोहोचलोय. तर व्हिडिओ बघा कशी वाटली ट्रॅव्हलिंग करायची आणि ब्लॉग एंड करतोय. जाम चुकलेलं. उद्यापासून न्यू ब्लॉग न्यू व्हिडिओ आणि न्यू अडिवरे. बाय.